आरोपी अक्षयच्या पूर्व पत्नीने अत्याचाराची तक्रार केल्यानंतर त्याला चौकशीसाठी नेताना गोळीबार, पोलिसांनीही आत्मरक्षणासाठी अक्षयवर गोळी झाडली। गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद, आरोपीला कायद्याच्या चौकटीतून फाशी द्यायला हवी होती। कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, शरद पवारांचा ट्विट करत आरोप। आरोपी बंदूक हिसकावून घेईपर्यंत पोलीस झोपले होते का? ही निर्घृण हत्या। गृहमंत्री फडणवीसांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आक्रमक। फाशी द्या बोलणारे विरोधक आरोपीची बाजू घेतायत, हे दुर्दैवी। पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी केलेल्या गोळीबाराचा तपास होणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। बदलापूर प्रकरणातील शाळा भाजपा आणि आरएसएसची संस्था होती, संचालक मंडळांना वाचवण्यासाठी हे सगळं केलंय का? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, नाना पटोलेंची मागणी। बदलापूर अत्याचार प्रकरणाचे धागेदोरे आरएसएस पर्यंत गेले, त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदेच्या आत्महत्येनंतर विजय वडेट्टीवारांना शंका, उच्चस्तरीय चौकशीची मागणी। पोलिसांची बंदूक घेऊन आरोपी आत्महत्या करत असेल तर हा गंभीर विषय। प्रकरणातील पुढील चौकशी थांबवण्यासाठी हे घडवलंय का, याची चौकशी करावी लागेल। जयंत पाटलांची प्रतिक्रिया।